सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये चंद्र आणि द्वादश स्थानामध्ये शनी असल्याने नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्हाला नवीन अधिकार मिळतील. क्रिएटिव्ह काम करण्यामध्ये तुमचा उत्साह वाढेल. तुमच्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक असून आर्थिक स्थिती चांगली राहील. मुलांच्या विवाहाबद्दल जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर एक चांगली बातमी मिळाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा जोरदार खरेदी करणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा शुक्र उच्च स्थितीमध्ये असून द्वादश स्थानामध्ये बसून तो शत्रू तसेच विरोधकांवरती शुभ दृष्टी ठेवतोय. तुमचे विरोधक आज तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. तुम्ही जे काही काम करताय त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. तुमच्या राशीचा स्वामी हा शुक्र भौतिक सुखांचा कारक आहे, त्यामुळे आज जोरदार खरेदी होणार आहे. संध्याकाळपर्यंत सगळा वेळ तुमचा शॉपिंगमध्ये जाईल. घरातील ज्येष्ठांसाठी तुम्ही वादविवाद करू नका. त्यांचं म्हणणं ऐका. आज तुमचं काम होऊन जाईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी मान सन्मान आजचा दिवस घेऊन येतोय. तुमच्या द्वितीय स्थानामध्ये चंद्र आणि नवम स्थानामध्ये कुंभ राशीचा राहू असल्यामुळे तुम्हाला मान सन्मान मिळेल. तसेच समाजामध्ये प्रतिष्ठा देखील वाढेल. व्यवसायातील भागीदार आणि पत्नी तुम्हाला प्रत्येक कामात आणि निर्णयामध्ये मोलाची साथ देईल. कर्जाचा भार कमी झाल्यामुळे तुम्ही थोडेसे रिलॅक्स फील कराल. दरम्यान राहू तुमच्या राशीमध्ये जास्त सक्रिय असल्यामुळे अचानक तुमच्या घरी चोरी होण्याची देखील भीती आहे, त्यामुळे थोडंसं सावध राहा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा आर्थिक सुबत्ता घेऊन येतोय. तुमच्या राशीवरती मिथुनमधील गुरु आणि प्रथम स्थानातील चंद्र यांचा प्रभाव राहील. यामुळे संपत्ती मिळण्याचे योग असून बराच काळ तुमचं थांबलेलं पेमेंट होईल आणि मग नवीन संबंध, मग ते मित्रांच्या संदर्भात असोत किंवा कुटुंबामध्ये, अधिक मजबूत होतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल, परंतु त्यासाठी अथक प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. काहीतरी अशी गोष्ट आहे ज्यामुळे एक प्रकारचा मानसिक ताण आणि संभ्रम तुमचा होऊ शकतो आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन कामामध्ये होईल, त्यामुळे सावध राहा. कोणतंही काम तुम्ही पेंडिंग ठेवू नका. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीसोबत बोलता त्यांच्या भावना तुम्ही ओळखा. तुमच्या मनाला वाटेल तसं तुम्ही बोलू नका. कुणालाही दुखावणं तुम्हाला महागात पडू शकतं. तुमच्या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीचं समाधान होईल असं पहा. यामुळे तुमचे मानसिक समाधान जे आहे ते वाढेल. कधीकधी इतरांचं म्हणणं ऐकण्यामध्ये काहीच हरकत नाही. तुमचं दुकान असेल किंवा ऑफिसमध्ये वागताना टीमवर्कला तुम्ही महत्त्व द्या. यामुळे समस्येचं निराकरण तुमचं पटकन होईल. शिवाय तुमचे प्रोजेक्ट देखील वेळेमध्ये मार्गी लागतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावाचा राहील, कारण तुमच्या राशीपासून 6ष्ठ स्थानामध्ये राहू भ्रमण करतोय. चंद्र एकादश स्थानामध्ये असल्यामुळे मित्रांशी निरर्थक वाद होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे आनंदी आणि समाधानी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नोकरी असो किंवा व्यवसाय, अचानक काही नवीन बदल होऊ शकतात. तुम्ही बदलांबद्दल घाबरू नका.
महिला सहकारी किंवा अधिकारी तुमची नक्कीच मदत करतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा फायदा घेऊन येतोय. तुमची भेट एखाद्या महान व्यक्तीसोबत होऊ शकते. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये करिअर किंवा व्यवसायामध्ये होईल. काही बदल अचानक घडतील, त्यामुळे तुम्हाला फायदा होण्याची देखील दाट शक्यता आहे. नवीन काम सुरू करत असताना कायदेशीर आणि तंत्रज्ञानाच्या संबंधीमध्ये ज्या काही गोष्टी व्यवस्थित आहेत त्या समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला निर्णय घेणं फायदेशीर ठरेल. घरातील जुनी किंवा फार दिवसांपासून बाकी राहिलेली कामं पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल, तर समस्या मार्गी लागू शकतात. दुपारनंतरचा वेळ म्हणजे तुम्ही रिलॅक्स राहाल. मित्रमैत्रिणींसोबत चांगला वेळ तुम्ही व्यतीत कराल. नोकरी असो किंवा घर, तुम्ही सर्व जबाबदारी अगदी यशस्वीपणे पार पाडाल. जे काही काम कराल त्यात फोकस करा, म्हणजे तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र फलदायी राहील. जुन्या कर्जातनं थोडीफार तरी मुक्ती तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचं स्वागत होईल. मीटिंग असेल तर तुमचा शब्द प्रमाण मानला जाईल. घरासाठी काही आवश्यक वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात. दरम्यान खर्च करताना तुम्ही पैशांची विशेष काळजी घ्या. बजेटकडे पहा आणि खरंच याची गरज आपल्याला आहे का याचा आधी विचार करा. संध्याकाळचा वेळ तुम्ही कुटुंबियांसोबत व्यतीत करणार आहात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा प्रवासाचा योग घेऊन येतोय आणि कामामध्ये तुम्हाला त्यातनं यश मिळणार आहे. तुमच्या राशीपासून सप्तम स्थानातील चंद्र प्रवास दाखवतोय. तसेच काही सरकारी काम असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला यश मिळेल. कोणी काही उधार मागितलं तर देण्याआधी नीट विचार करा. खरं तर उधार तुम्ही देऊच नका. एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी तुम्ही व्हाल, तिथे नातेवाईकांच्या भेटी होतील. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक तुमच्या भेटीला येऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आज तुमचा स्वामी हा द्वितीय स्थानामध्ये असल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये सहभागी होण्याचे योग आहेत. स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी असो किंवा विरोधक, त्यांचा धुव्वा तुम्ही उडवाल. तसेच विरोधक काहीच करू शकणार नाहीत. दुपारनंतर कामाचा भार तुमचा कमी होईल, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. तसेच धार्मिक किंवा पुण्य कामावरती तुम्ही खर्च करणार आहात. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आज धनलाभाचा योग आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी गुरु काही दिवसांपासूनच मिथुन राशीमध्ये चतुर्थ स्थानात आहे आणि चंद्र हा पंचम स्थानात असल्याने उत्तम संपत्ती लाभण्याचे संकेत आहेत. हरवलेली वस्तू तुम्हाला सापडू शकते किंवा काही पेमेंट थांबलेलं असेल तर तेही मिळेल. तुमची हुशारी आणि सल्ले याच्या जोरावरती एखाद्या ठिकाणी तुम्ही समस्येवरती अगदी सहज मात करून दाखवाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.